नमस्कार, मी देवदत्त भोसले आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर 2025मध्ये आपण एक नव्या वळणावरती आहोत. सतत टेक्नॉलॉजीच्या संपर्कात राहिल्यामुळे आणि माहितीचा आपल्या आयुष्यात जलद झालेला प्रवेश यामुळे कुठे ना कुठेतरी आपलं आयुष्य सोपं आणि सुरळीत झालं आहे असं आपण पाहतो. पण याचा आपल्या समज, आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवरती आणि आपसातमध्ये जे संवाद साधण्याच्या क्षमतेवरती याचा काय वाईट परिणाम होतोय याच्याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टेक्नॉलॉजीच्या सुलभतेमुळे आणि इन्फॉर्मेशनच्या शॉर्ट फॉर्मच्या कंटेंटमुळे आपल्या मेंदूवरती त्याचे काही वाईट परिणाम होतात आणि वाचनासारखी ही खूप चांगली शिकण्याची पद्धत कुठे मागे पडली आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि वाचनाबद्दलचे महत्त्व हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स टेक स्टेप बॅक. वाचनाचा आपला संबंध कसा बदलला आहे? प्राचीन लेखनाच्या काळापासून ते कागदावर लिहिलेल्या शब्दांपर्यंत मानवाने नेहमीच ज्ञान आणि ओळख निर्माण करण्यासाठी लिखित शब्दाला महत्त्व दिले आहे. त्यानंतर टेलिव्हिजनची क्रांती, कॉमिक्स आणि आज 2025मध्ये आपण डिजिटल स्क्रीनच्या समुद्रात बुडलेलो आहोत. तंत्रज्ञानाने जेव्हा प्रगती केली तेव्हा त्याच वेळी काही गोष्टींमध्ये माणसांमध्ये अंतर निर्माण होत आहे. आपली मानसिकता बदलत आहे आणि आपल्या आरोग्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ लागले आहेत. आपल्या इथे भारतात तर हे आणखी स्पष्ट आहे. अत्याधिक स्क्रीन वेळ, कमी शारीरिक सक्रियता आणि सोशल मीडियामुळे बदललेली माणसाची जाणीव. तर व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण जाणून घेऊया की सतत टेक्नॉलॉजीचा वापर आणि इन्फॉर्मेशन रिसीव्ह करण्याची सुलभता आणि कन्व्हिनियन्समुळे आपल्या मानसिक, शारीरिक आणि आपल्या ज्या वर्तनात्मक गोष्टी आहेत याच्यावर त्याचा कसा वाईट परिणाम होतो. जर मानसिक आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर एक कन्सेप्ट आहे म्हणजे डूम स्क्रोलिंग. डूम स्क्रोलिंग म्हणजे सतत नेगेटिव्ह बातम्या वाचणे, नेगेटिव्ह गोष्टींबद्दल रिसर्च करणे. तर यामुळे अननेसेसरी ताण आपल्या मेंदूवरती येतो आणि त्या ताणाचा परिणाम म्हणजे असा की नैराश्य, चिंता हे सतत आपल्या मनामध्ये राहतात आणि याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट असा परिणाम होत आहे. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर शॉर्ट फॉर्म कंटेंटमध्ये सतत माहितीमध्ये बदल होत जातात. तर त्यामुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेली आहे आणि शॉर्ट फॉर्म कंटेंटमध्ये विषय सतत बदलत जातात. तर त्यामुळे एखाद्या बाहेरच्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आपली कमी होते आणि शालेय कार्यांमध्येही त्याच्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. स्वास्थ्यावरती, शारीरिक आरोग्यावरती टेक्नॉलॉजीचा कसा वाईट परिणाम होतो? तर सतत स्क्रीनच्या समोर राहिल्याने तर स्क्रीनमधून निघणारी ब्लू लाईट जी असते ती ब्लू लाईट आपल्या मेंदूतील मेलॅटोनिन नावाच्या केमिकलच्या उत्पादनाला कमी करते आणि यामुळे आपल्या झोपेत येणारा अडथळा आणि आपली झोपेची जी क्वालिटी आहे ती सुद्धा खालावते. सतत नेगेटिव्ह आणि तणावात्मक बातम्या वाचल्याने आणि शॉर्ट फॉर्म कंटेंट कन्झ्युम केल्याने आपल्या शरीरामध्ये ताण, स्नायूंमध्ये ताण, डोकेदुखी अशा प्रकारचे शारीरिक परिणाम जाणवून येऊ शकतात. याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो तो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरती. मानसिक आणि शारीरिक तर आहेच, पण टेक्नॉलॉजीचा एक्सेस यूजमुळे माणसाच्या बिहेवियरमध्ये पण काही चेंजेस होतात. म्हणजे सतत शॉर्ट फॉर्म आणि निगेटिव्ह कंटेंट कन्झ्युम केल्यामुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. त्याचा डायरेक्ट परिणाम होतो तुमच्या प्रोडक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या उत्पादकतावरती आणि यामुळे होणारी चिडचिड, अस्वस्थपणा, एकटेपणा वाटणे आणि सामाजिक वेगळेपणा जाणवून येऊ शकतो. तर प्राचीन काळापासून वाचन हे माणसाला जग समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचं साधन राहिलं आहे. मग भारतातील ऋषीमुनी यांनी लिहिलेले वेद, उपनिषद आणि पुराणाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं ज्ञान पिढ्यानपिढे लोकांपर्यंत पोहोचवलं. मग ते हस्तलिखित ग्रंथ असतील किंवा प्रिंटेड पुस्तकं असतील. वाचन हे मानवाच्या विकासातील एक एक आधारशिला राहिली आहे. तर वाचनाचे महत्त्व आणि वाचनाचे फायदे हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला वाचनामुळे आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मेंदूमध्ये त्याचे काय सकारात्मक परिणाम होतात याच्याबद्दल जाणून घ्यावं लागेल. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा काय होते?
पुस्तक उचलल्यावर हे केवळ शब्द वाचन करण्यापेक्षा खूप काही असते. जेव्हा तुमची नजर शब्दांवर पडते तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक संपूर्ण प्रक्रिया सुरू होते, जी तुम्हाला एक सक्रिय सहभागीमध्ये बदलते. मेंदू सक्रिय होतो. पुस्तक वाचताना तुमचा मेंदू अनेक भाग एकाच वेळी सक्रिय करतो. समज, लक्ष आणि भाषा प्रक्रियेतील भाग. नियमित वाचनाने मेंदूची कनेक्टिव्हिटी सुधारते, विशेषतः भाषा आणि समाजाच्या क्षेत्रात. शारीरिक प्रभाव. वाचन करताना तुमचे हृदय मंदावते आणि मानसिकदृष्ट्या आरामदायक स्थितीमध्ये जातात. दररोज वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि रक्तदाब कमी होतो. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. वाचन करताना एकाग्रतेची साधना होते. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे तुमच्या मेंदूला अधिक धारदार बनवते आणि तुम्ही अधिक उत्पादक होतात. पुस्तक वाचनाने तुमच्या कल्पकतेला चालना मिळते. कथेतील दृश्ये आणि पात्रे मनामध्ये तयार केली जातात, ज्यामुळे तुमची समस्या सोडवण्याची क्षमता आणि विचारशक्ती वाढते. भावना आणि सहानुभूती वाढते. वाचन केल्याने तुमच्या भावना उत्तेजित होतात. कथेतील पात्रांसोबत तुम्ही जुळवून घेतले की तुमच्या शरीरात फील गुड हार्मोन म्हणजेच ऑक्सिटोसिनची निर्मिती होते, ज्यामुळे सहानुभूती आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढते. मानसिक विश्रांती. पुस्तक वाचन आपल्याला बाह्य ताणातून मुक्त करते आणि एक मानसिक विश्रांती मिळवण्यास मदत करते. हे तुमच्या दैनंदिन जीवनात नवीन ऊर्जा आणि दृष्टिकोन घेऊन येतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही पुस्तकं घ्या, पुस्तकं वाचा आणि पुस्तकं वाचण्याचा प्रसार लोकांपर्यंत करा. जी आपली नवीन पिढी आलेली आहे, नेक्स्ट जनरेशन आहे, जी टेक्नॉलॉजिकल सॅव्ही आहे, त्यांना जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीच्या संपर्कात राहायला आवडतं. इवन लहान मुलं आता जेवताना सुद्धा मी काही आयांना पाहिलं आहे की ते त्यांना पहिल्यांदा टी व्ही किंवा मोबाईल दाखवतात, मगच ती मुलं खातात. पण ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडे इतकं ग्रंथ, इतकी पुस्तकं, इतकी ग्रेट ऑथर आपल्या भारतासारख्या देशामध्ये होऊन गेले, पण त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत, त्या कुठं ना कुठंतरी रद्दीमध्ये किंवा धूळ खात पडल्या आहेत लायब्ररीजमध्ये. आणि आपण आपला 90% जो ऑफिसचा टाईम जर तुम्ही सोडला, तुमचा प्रोडक्टिव्ह टाईम, तर तुमचा जो मोकळा वेळ आहे तो तुम्ही शॉर्ट कंटेंट, लो क्वालिटी कंटेंट कन्झ्युम करण्यात वेस्ट घालवत आहात. तर तो टाईम तुम्ही चांगली पुस्तकं वाचण्यात, ज्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल, ज्यातून तुमची वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होईल, तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या वाढ होईल, तुमच्या सोशल स्किल्स वाढतील, तुमचे शारीरिक स्वास्थ्य चांगले होईल, तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले होईल आणि याच्यामुळे तुमच्यामध्ये सहानुभूतीची वाढ होईल, तुमच्यामध्ये सामाजिक गोष्टींबद्दल तुम्हाला जास्त ज्ञान येईल आणि स्वतःच्याबद्दल जास्त ज्ञान येईल. तर प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने पुस्तक वाचण्यासारखी सवय आपल्या आयुष्यामध्ये सुरू करावी. आणि वेळ मिळत नाही हे काही कारण नाही. तर पुस्तक वाचणे असं नाही की तुम्ही एका दिवसामध्ये पूर्ण पुस्तक वाचायचं आहे किंवा तासनतास तुम्हाला मी वाचन करा असं म्हणत आहे. पण हळूहळू सुरुवात करा. 5 ते 10 मिनटं पहिल्यांदा वाचन सुरू करा. हळूहळू तुमचा टाईम वाढत, तुम्हाला जशी आवड निर्माण होईल तसं तसंच ऑटोमॅटिकली तुमचा टाईम वाढत जाईल आणि नक्कीच याचे फायदे तुम्हाला दिसून येतील. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जी माहिती मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती लोकांपर्यंत पोहोचेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.